वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ दोस्तो. काय आलं आहे आज ना आमच्या मळ्यामध्ये आम्ही बिया टाकायला आलो कारण की जिथे इथं बी खोलवं गेले तिथे रुजल्या नाहीत बिया. तर आम्ही तेच हे करतो आता. ते बघू शकता तुम्ही बिया मध्ये मध्ये आल्या नाही आहेत आणि काय काय ठिकाणी आले आहेत. तर जिथे आल्या नाही आहेत तिथे आपल्याला टाकायचे आहेत. तर आपला सिंपल साधा प्रोसेस असणार आहे. पहिल्यासारखंच आपण हे शेणखत घ्यायचं, ते शेणखत त्यात टाकायचं आणि बिया पण टाकायच्या. आणि बघा ती कशी प्रोसेस असते चांगली. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही पण जेव्हा कराल त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागेल ह्याच्यासाठी. तर या दाखवतो तुम्हाला. दाखव. हे बघा इथे आले नाही आहे. हे बघा इकडे आले नाही ना, काय काय ठिकाणी आले आहेत. हे बघा हे अशा इथं आले, इथे एक आले, पुढं नाही आले. मग तिथं टाकायच्या. म्हणजे जिथे जिथे इथे आलं नाही आहेत ना तिथं आपण सगळीकडे पेरत जायचं आपलं. ठीक आहे. आता ते माझ्या पप्पांना विचारलं काय प्रॉब्लेम होता नक्की, काय कसं पद्धतीने असं काय नक्की ह्याचं प्रॉब्लेमचा इलाज काय आणि हे का होतं. काका हे बिया रुजत नाही ह्याचं कारण काय आहे? अनियमित पाऊस, योग्य प्रकारचा पाऊस झाला नाही त्यामुळे बी आमच्या खाली कुसला, त्यामुळे तो वरती आलाच नाही. त्यामुळे आता आमची दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. काढला ना कॅमेरा तुला मग. तू कसं जास्त माती टाकू, भीती वाटायला लागली आता. खाली राहायची नाही ते. तीन तीन टाकते. एक नाही रुजली तर दुसरी तर रुजत. काय जबी आता आपलं तिकडलं सगळं झालं आहे ना लावून. आता आपण घरी जातो आहे आपल्या मुलं घेऊन. तो पावसाचा माहोल सकाळी केला होता पण आता सगळं ऊन पाडला आहे त्याने. काय माहिती काय करतं यंदाच्या वर्षी. आता कच काय पडत नाही रे, नाही रे. थैंक गॉड भाई की बारिश आ गई. सकाळपासून पाऊस नव्हता. आत्ता झालाय सुरू. मला सर्दी झाली. खूप सर्दी आहे मला. देख देख रडवेला. सो थैंक यू गाइस. वीडियो देखने के लिए लाइक करो, सब्सक्राइब करो. एम करता हूँ 10 लाइक तो हो जाएंगे, है ना रोकड़ू. हाँ हाँ